चला आता मी चाललो आहे सामान आहे माझ्याकडे. इकडे सगळे आता उपस्थित आहेत. करू आपण बटन चालू थोड्या वेळेला तर आपला प्रोग्राम चालू आहे. काही आहेत ना त्यांनी पण आपल्याला सांगितलं आणि त्यात आपले मालकसुद्धा उपस्थित आहेत. त्यांनी आपल्याला चांगलं हेल्प केली एंड टायमाला आणि आपल्या पोरांचा प्रोग्राम आपला व्यवस्थित पार पाडावा. हे पाण्याची अरेंजमेंट करत आहेत रोहित दादा आणि उपेंद्र जाधव. सगळी पोरं आपले व्यस्त झालेत कामामध्ये. काय ना काहीतरी उलाढाली काय लागतात. दादा फुगे लावताना प्रथमेश दादा आले दादा फुगे लावायला इकडे. यांचा बड्डे चालू आहे आता. हे बड्डेचे फुगे लावतात. रोहितचा बड्डे आहे. चित्र नाही काढलं वाटतं. असं काही चित्र येते ना हे सर पाहून गेले. डेपा बाईने काढलं सर पाहून गेले. चित्र बघून ते चित्र बघून गावले होते कोमात होते. हाय मित्रांनो, भावांनो, बहिणीनो, मैत्रिणीनो, कसे तुम्ही सर्व बरे आहेत ना. मी सतीश महादेव होतो. मी तुमच्या सर्वांचा लाडक्यासाठी पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे जन्माष्टमी म्हणजेच गोपाळकाळा आणि आज श्रीकृष्णाच्या जन्माच्या निमित्तच सर्व पूर्ण आपल्या महाराष्ट्र नव्हे पूर्ण भारतभर आपला पूर्ण हा जो आपला जन्माष्टमीचा प्रोग्राम असतो हा साजरा होत असतो. तर आपण सकाळपासून होतो आपल्या मंडळामध्ये आपल्या सोसायटीच्या हिशोबाने आपल्या पोरांच्या हिशोबाने आपण एक थोडासा प्रोग्राम करत होतो आणि लहान मुलांच्या अनुषंगाने आपण एक प्रोग्राम त्यांच्यासाठी करत आहे. तर सगळे पोरं कामाला वगैरे होते. काही लोकांना सुट्टी वगैरे नव्हती. तर आता सर्वजण आलेत. तर आता आपण एक प्रोग्राम करतो आहे आणि त्यासाठीच आपण आता शूट चालू करतो आहे. तर मित्रांनो, भावानं फक्त हे सांगायचं कारण की आता सर्वत्र जे गोविंदा पथक आहेत ते सर्व आपापल्या जी मंडळे वगैरे त्यांची जी ज्या ज्या ठिकाणी त्यांचं हे असतं तिकडे ते जातात दहीहंडी फोडण्यासाठी वगैरे. पण आपण काय असं नाही गेलेलं आहे. पण आपण आपल्या जे लहान गोविंदा पथक आहेत जे लहान गोविंद आहेत त्यांच्यासाठी आपल्या सोसायटीच्याच अंतर्गत एक छोटासा प्रोग्राम करतो आहे आणि त्याच अनुषंगाने आपला आजचा जो ब्लॉग असणार आहे. तर आता आपली सगळी पोरं विहाराच्याकडे म्हणजे आमचा जो आपला एरिया आहे तिथेच आपली एक छोटीशी जागा आहे. तिकडे आपण सगळा प्रोग्राम वगैरे करतो. तर आता सर्व ऑलमोस्ट सगळे पोरं आलीत आणि आता सगळी तयारी करतात. तर आपण बघू आता हे संध्याकाळी जेवढा आपला वेळ भेटणार आहे तेवढा आपण त्या हिशोबाने आपण तो प्रोग्राम करणार आहे. आणि सगळे आपले लहान जे गोविंद आहेत आणि आपल्या भगिनी आहेत ते पण सुद्धा त्याच्यामध्ये काही लोकांचे आपण डान्स वगैरे या प्रोग्राम अरेंज केले. तर बघू आणि आपण छोटासा प्रोग्राम केला आहे गोविंदाच्या हिशोबाने कारण की आपली लहान लहान पोरं कुठे बाहेर जाऊ शकत नाही. तर त्यांना आपण आपल्या इथेच कशा प्रकारे प्रोग्राम करू शकतो त्यांना तो त्याचा आस्वाद देऊ शकतो हे आपण प्रयत्न करतो. आपल्याला सगळ्या जी पोरं आहेत आपली सगळी ब्लू डायमंडच्या हिशोबाने जी आपली सगळी जी पोरं आहेत त्यांच्या हिशोबाने आपला छोटासा प्रयत्न आहे. तर आम्ही तेच करतो आहे. तर आता सर्व पोरं जमलीत त्यामुळे आम्ही आता स्टार्ट करतो आहे. थोडं थोडं प्रोग्राम आता आपला होईल स्टार्ट. ब्लॉग आता इथे स्टार्ट केला आहे. तर आता जाऊ आणि आपला जो विहार आहे आपला त्या इकडे करू आणि आपला जो लोकेशन असणार आहे ते विकोळी पार्क साईड आपल्या मंगलदीप सोसायटीमध्ये आपण प्रोग्राम करतो आहे. तर मित्रांनो, भावानं, तर आपला आजचा जो ब्लॉग आहे आणि भरपूरच महिन्यानंतर हा शूट करतो आहे कारण की मध्ये माझे काही शूट आहेत ते मी शूट केले होते पण ते पोस्ट नाही केले. ते सुद्धा मी पोस्ट करणार आहे. काही कारणास्तव मी ते पोस्ट नाही केले. पण आता जे आपलं जे नवीन जे आता प्रोग्राम ते लगेच मध्ये करेन. परत नंतर आमचे गणपती जे शो आहेत ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटणारच आहेत. पण आता आज जो आहे आपला गोपाळकाळाचा जो आपला दिवस आहे तो आपण साजरा करणार आहोत आणि आपल्या लहान गोविंदासोबत आपण करू आणि जी काही धमाल मस्ती होईल ते तुमच्यापर्यंत मी पोहोचायचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, भावानं, आपल्या चॅनलला तुम्ही समजा सबस्क्राईब नसेल केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला असेच भरभरून प्रेम द्या जेणेकरून मी तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग घेऊन येईल. आणि तुमच्या प्रेमाखातीर खरोखरच मला जेव्हा जेव्हा टाईम भेटेल तेव्हा तेव्हा मी काही ना काहीतरी करायला करेन. तर मित्रांनो, भावना, चला आपला आजचा जो ब्लॉग आहे आपण सुरू करू आणि बघू. आता तिथे सगळे पोरं गेलेत. थोडे अरेंजमेंट चालू आहे. सगळं सेटअप करत आहेत.
आपल्याला वाजवायसुद्धा आहे आणि लहान मुलांचा प्रोग्राम आहे. म्हणजे जेवढं काही कॅप्चर करता येईल तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर चला स्टे ट्यून, बघत राहा आपला व्हिडिओ. चला आता मी चाललो आहे, सामान आहे माझ्याकडे, जातो जरा विहारामध्ये, बघू प्रोग्राम कसं काय म्हणतो. बघू आपण. ओके, जाऊ आपण. इकडे सगळे आता उपस्थित आहेत. करू आपण बटन चालू थोड्या वेळातच आपला प्रोग्राम चालू आहे. हे अंधारात नाही. तर आपले सर्व इकडे उपस्थित आहे आता आणि बघू थोडा आपला प्रोग्राम आहे तर आपला सुरू आहे. बघू आता काय मजा येते. लहान पोरांचा जो गोविंद आपला आजचा गोपाळगड आहे आपण सुरू करू त्याच्यामुळे. रोहित दादा तानसर ते त्यांचं काम नियोजित करतात सगळं. तर रोहित भाऊ त्यांचं काम चालू करते, कुठून लाईन घ्यायची काय घ्यायचं सगळं त्यांचं सप्लाय चालू आहे. आपली पोरं सगळी अशीच महिने आलेले आहेत. आंघोळ केली का रे सकाळी? नाही ना, आता कर. बोल. पाहू शकता दादा आहेत सकाळ आणि त्यांनीच आपल्याला आता जे आपलं लाईटच्या हिसाबाने एक खरोखर चांगली एक जी हेल्प असते ना घरी तिथे त्यांनी केलं आहे. आणि हे आता हे आपले आहेत आहेत ना, त्यांनी पण आपल्याला सांगितलं आणि त्यात आपले मालकसुद्धा उपस्थित त्यांनी आपल्याला चांगलं हेल्प केली एंड टायमाला. आणि आपल्या पोरांचा प्रोग्राम आपला व्यवस्थित पार पाडावा त्यासाठी त्यांनी अनुमती दिलेली आहे. तर त्यांचे आभार मानतो आम्ही आपल्या सगळ्या पोरांच्या हस्ते, कारण की आता थोडं बहुत आपल्या लहान गोविंदांचा प्रोग्राम आहे त्याचा पण होणार आहे. आणि ही पहिली शूट आहे त्यामध्ये दादा आलेत, कारण की दादा मी लास्ट टाईम बोललो होतो एक चक्कीचा शूट घेणार होतो ते आपलं झालं नाही पण आता आहे. आणि दादा आले मस्त आहे, कारण की आपले जवळचेच आहेत आणि बरोबर चांगले हेल्प करतात. तर यापुढे सुद्धा आपल्याला हेल्प करतीलच ते. आणि आता जी अनुमती दिली ना आमच्यासाठी भरपूर चांगली गोष्ट आहे, कारण की त्यांच्यामुळे आम्हाला काहीतरी प्रोग्राम करता येईल इकडे. त्यासाठी त्यांची खरोखरच सगळ्या पोरांच्या वतीने मी आभार मानतो. काय दादा, थँक्यू. हे पाण्याची अरेंजमेंट करतायत रोहित दादा आणि उपेंद्र जाधव. सगळी पोरं आपले व्यस्त झालेत कामामध्ये, काय ना काहीतरी उलाढाली काय लागतात. हो आता पाण्याचं कनेक्शन घेतलं आहे पण तिकडे आता त्या टाकीमध्ये गेलं आहे. तिकडे कुठे माहिती आहे का, दाखवतो तुम्हाला. बघा हे साईडला बघा, हे बघा हा ड्रम भरायचं आहे कारण की आता पोरांच्या अंगावर पाणी उडवावं लागेल ना एक्स्ट्रा. सारिका भरते. ठीक आहे बघा, असं सगळं नियोजन करायला लागतं. शेवटी आपल्या चाळीमध्ये सगळ्या गोष्टी करायला लागतात आहे की नाही. आता आमचे सेक्रेटरी आणि आमचे अध्यक्ष दोन्हीसुद्धा कामाला, यांना कोण पोरं नाहीत पण दोघंच कामं करतात. बघा हे सभासद नाहीत तरी पण दोघं कामं करतात, पदाधिकारी असून पण. आणि यार आधी असं झालं आहे, काय घेऊन आलं ना आता बघा एवढं आणलं केलं यायला ऑटोला मोठं काम केलं आहे. फक्त बोर्ड घेऊन आलं आहे, वजन किती आहे बघायचं. आणि आदर्श शिंदे इकडे आलेत आमच्याकडे. आणि आमचा नकली स्पायडरमॅन रशी घेऊन आला इकडे आहे ना. ठीक आहे, इकडे चारच्या डोळे पण आहेत. तर काय गोष्टी आहेत अशा तर भरायचं इकडे. पाणी वगैरे झालं की नंतर मग परत इकडं आपली दहंडी लागणार आहे या परिसरात. पाहू शकता आता इकडं कुठं लावायचं सडप ना ते बघू आता काय असेल ते. हे लावून नंतर मग परत पाणी वगैरे उडवायचं आहे, कारण की मजा येईल ना दहंडीमध्ये. हिचं मजा असेल. पाऊस तर पडणारच आहे पण त्यात पाणी मग पाहिजे ना एक्स्ट्रा. त्यामुळे उदय गंगावणे साहेब यांचं आगमन झालं आहे आणि सगळं बॅनरचं वगैरे सगळं काम यांच्याकडे असतं. आणि खरोखर आता आलेत तर बॅनर आपल्याला भेटेलच पण आता ते स्वतः उपस्थित झालेत त्यामुळे चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही आता परत कधी भेटणार आहात आम्हाला. सलाम वालेकुम. ठीक आहे, आता उदय साहेब आता कुठे चाललेत त्या हिसाबाने ते भेटतील आहे की नाही.
मंगेश दादा रशीवरती टाकायला काय करतोय, काय प्रयत्न चालू आहे. 2 वेळा अनसक्सेस झाले. तिसऱ्यांदा बघूया आता काय करतो तो. पहिला हे शॉर्टकडे मंगेश दादा पवार चढले वरती. मंगेश दादा पवार फुल ऑन फायर. हे बाबा त्याला माहिती काय बोलू नका रे, तो त्याचं सगळे रशी सोडून टाकलं. आपल्या दही अंडीचा जो झाला असो तो आलाय. हे असं फिरव रे जरा. कडक मारी. तर आमचे खजिनदार आलेले आहेत. चिकू गवारे ते पण जॉईन झालेत. ते गेले होते कुठे गेले होते, रिक्षा गेला होता. आणि तो आणि हा होता, रोशन होता, ओमकार होता. तर आले त्या परत आपली सगळी पोरं जॉईन झाली. तर एक जण अजून येऊ. तर आता आपला प्रोग्राम चालू आहे. ओके दादा फुगे लावताना मी दादा आले, दादा फुगे लावायला इकडे. यांचा बड्डे चालू आहे आता. हे बड्डेचे फुगे लावतात. रोहितचा बड्डे आहे. अशा प्रकारे बघ काठी 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 आहे ना. पाठीमागे आहे ना आपल्या हंडीचा थोडा सेटअप चालू आहे. सर्व पोरं आता आले ऑलमोस्ट. तर बघू आणि दंडी आता येतील लावतील. थोडं अजून काय काम बाकी आहे. सगळं त्याच्यामध्ये दंडीमध्ये वगैरे सगळं जे आपलं असं दूध वगैरे जे टाकतात ते सर्व करतात. त्यानंतर आपण सुरू करू आपला प्रोग्राम. थोडा काही वेळातच आपला प्रोग्राम चालू आहे. भरचूक ना का पडला बिडला भरचूक ना तुझ्या डोक्यात पडला अशा प्रकारे आमची हंडी सज्ज झालेली आहे. नारळ वरतीच आहे, वरती नारळ आहे. असं ठेवलं पानं बिना काहीच नाही, डायरेक्ट असं ठेवलंय. वडे बिडे वरचूक न
हे किती आहेत हे किती आहेत
आता सगळे जरा एन्जॉयच्या मूडमध्ये आहेत. पाऊस पण पडतोय मस्तपैकी. तर आता आपला झालं सगळं पॅक वगैरे झालं आहे. सगळ्यांनी मजा केली मस्तपैकी नाही का. आणि ही जास्त उड्या मारत होती आणि हिने कुठे गेली बघा. हिने ढोल ताशा सगळं वाजवले. उद्या याच्यामध्ये हिट आहे. अरे हे बघ इकडे आहे ती. मग आले ना ही काय नेक्स्ट ऑर्डरला सांग काय असेल तर. ओके. दहाव्या दिवशी ती फिक्स आहे. दहाव्या दिवशी काय बाई 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 चष्मीस शेअर करा सकाळी करा. आज माझी हांडी फोडता फोडता वाचली. त्या आमच्या गावठ्यानी फोडली. पुढच्या वर्षी त्याला आहे भावानं बहिणीनं. आता सगळं संपलंय. मस्तपैकी फुल एन्जॉय केला. सगळी आपली पब्लिक होती. सगळी आपल्या बहिणी वगैरे आलेल्या लहान. इथे आपले सगळे लहान भाऊ आहेत. चिंटापाक डमडम झालंय. आणि सगळ्यांनी आज दहीहंडी नाही आज होळी खेळलो आम्ही. कारण की आज जास्त पाणी होतं आमच्याकडे. बघितलं ना. हां फुल मजा आली. तर अशा प्रकारे आम्ही दहीहंडी साजरी केली आजची. तर एवढंच बोलतो आणि माझ्या 2 शब्द